आवडते खासदार बाळामामा यांचे कट्टर समर्थक आणि नक्कीच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी बाळामामा यांनी भरपूर प्रयत्न सुरू केलेले आहेत। एक रॅली काढली होती, 4 व्हीलर रॅली, त्यानंतर एक मोर्चा निघणारे मित्रांनो सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी आम्ही कळकळीची आपणास विनंती करतोय। कारण दिबा पाटील म्हणजे आपली अस्मिता आहे, तर दिबा पाटील म्हणजे आपल्या आगरी माणसाची ओळख आहे आणि त्यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागणं हे आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि ही अभिमानाची गोष्ट अगदी सत्यात उतरवावी म्हणून आपण सन्माननीय खासदार बाळामामा यांना शुभेच्छा देऊया। तमाम भूमिपुत्रांना माझं आव्हान असेल की या संघर्षामध्ये या संग्रामामध्ये आपण मोठ्या संख्येने सामील व्हावे। वेलकम जयदेश पाटील, आपलं स्वागत आहे व्यासपीठावर। सोबेल परशु पाटील आणि मिलिंद पाटील ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय। फील्ड पोझिशन बघूया कशा प्रकारे, शॉट फाईन लेगे, शॉट थर्ड मॅन, पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ। वेलकम, सुस्वागतम सन्माननीय दीपकजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत। बंद्रा मारुती काल्हेर संघाचे सर्वेसर्वा माजी सरपंच काल्हेर आणि नक्कीच नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष दीपकजी म्हात्रे भाऊ, आपलं या व्यासपीठावर मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। विलास जोशी कारिवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य यांच्याकडून देखील कारिवलीच्या फलंदाजांना बक्षीस लावण्यात आलेले आहे। षटकार आणि विकेटसाठी 1000, तर संदीप पाटील यांचे सुकन्या परी हिने संदीपला प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचे पारितोषिक लावलेले आहे। क्या बात आहे, सर्वांसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये परी करून, पैसे आहेत ना जवळ, नाहीतर मोबाईल जमा करू। यस, परीनं चिकणे सर प्रत्येक खेळाडूला प्रत्येक षटकाराला 500 लावलेत संदीप पाटील यांची सुकन्या परीकडून। क्या बात आहे, अगदी बरोबर आहे। लहान मुलांना ही क्रिकेटची भरपूर आवड आहे आणि जेवढे पैसे लावले जातील तेवढे आमच्याकडे लिहून आणायचे। जोही प्रेक्षक इथे बक्षीस लावेल। पहिला दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवर प्रहार केलेला आहे। परशुच्या बॅट मधून आलेला हा षटकार आणि परी यांचा अकाउंट 500 ने कमी झालेले। नक्कीच भारत पाटील साहेबांनी हॅट्रिकला 1000 लावलेत, नीलम नाईकने हॅट्रिकला लावलेत, मंगेशने हॅट्रिकला लावलेत, आमचे विलास जोशीने हॅट्रिकला लावलेत, मात्र संदीप पाटील यांची सुकन्या परीनं प्रत्येक षटकाराला 500 लावलेत। 500 झालेत, हिसाब करून ठेव, लिहून ठेव, एक षटकार 500। पारितोषिकांचा पाऊस तसा धावांचाही पाऊस पडणं आवश्यक आहे, कारण स्थानिक संघे जय बजरंग कारिवली सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी ही शेवटची आजची लढत आहे। 2 मॅच मध्ये 2 लगातार मॅन ऑफ द मॅच चे पारितोषिक पटकवलेले आहेत परशुने। चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी करतोय। समोर गोलंदाज तुषार, बॅकफुटला गेले फलंदाज, पॉइंट क्षेत्रामधून चेंडू डीप थर्डमॅन सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय, नाही थांबणारे चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार। दोन मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर कॉन्फिडन्स निश्चितच वाढलेला आहे परशुचा आणि परशु जबरदस्त बॅटिंग करतोय या पूर्ण सिरीज मध्ये। डीजे परेश काबूकर जॉईंट व्हायचे, सूरज काबूकर, दत्तात्रय काबूकर या त्रिमूर्तीकडून आपण हे जबरदस्त आयोजन नियोजन साठी डेकोरेशन पाहतोय। वडुनगर गावचे हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून क्लास डेकोरेशन। तुषार, हा फुलटा चेंडू टर्न केलेला आहे, चेंडूला पुन्हा एकदा चौकार येतोय, पंचांचा इशारा चौकार। तिसऱ्या पंचांची मागणी केलेली भीमर साठी। चिकणे सर, आता आमच्याकडे एक बातमी आलेली आहे, परी आली माझ्याकडे धावत, ती बोलते की माझ्या पप्पांना आहेत प्रत्येक षटकाराला। मी तिला विचारलं तर ती बोलते सर्वांना लावा, आणि आता तिला समजलं की आता या पूर्ण स्पर्धेत लावून जमणार नाही, कारण की फलंदाजी जोरात सुरू होते। तिने सांगितलं माझ्या पप्पांना फक्त प्रत्येक षटकाराला 500 रुपये। क्या बात आहे परी, धन्यवाद। यस, फेअर डिलिव्हरी आहे, पण फेअर डिलिव्हरी आहे, कारण बघा चेंडूला ना थोडा स्लूप होता, पडताना चेंडू खूप खालच्या बाजूला गेला होता। अगदी पहिल्या यस
चौकार आला आणि या चौकाराने धावसंख्या धावपलकावर 14 लागलेली आहे. लॉफ्टेड शॉट परशूच्या बॅट मधून आलेला हा आणखी एक षटकार. फ्रंट फुटला आले त्यानंतर ताकद वापरले, टायमिंग साधलं आणि चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला षटकारासाठी. 6 धावांनी धावसंख्या बघू शकता आपण. जबरदस्त परशूचा हा आक्रमक फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. काल असे षटकार बघितले आपण करण पाटीलचे. 9 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले होते आणि 9 षटकारांना कुठेच म्हणजे सीमारेषेच्या जवळ आसपास जागा नव्हती. 3 षटकार तर या व्यासपीठाच्या वरून गेले होते. अशी ताकद, असं फुटवर्क खूप कमी वेळा पाहायला मिळते 40+ क्रिकेटमध्ये. बॅकफुटला गेले, फलंदाज पंच केला, जबरदस्त फटका, चेंडू कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी आणखी एक परशूच्या बॅट मधून चौकार. षटकामध्ये मैदानाची कुठलीच बाजू सोडलेली नाहीये परशूने. पाहू शकता तुम्ही, आपटलेला चेंडू होता, ऑफस्टंपच्या बाहेर जास्तीचा खांद्याचा वापर केला होता. त्या चेंडूला सरळ भिरकावून दिलेला आहे पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार आणि षटकारामध्ये डील करतोय. सिनियर 40+ क्रिकेटमध्ये संदीप पाटीलचा कोणी सानी नाहीये आणि नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये परशू पाटीलचा आता मात्र कोणी सानी नाहीये. हे 2 बंधू अगदी लहानपणापासून क्रिकेटचे निस्सीम चाहते तर आहेत आणि त्यांच्या नसानसामध्ये क्रिकेट भिनलेलं आहे. अंबादास गोलंदाजीसाठी येतोय. कमबॅक करावा लागेल कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा धावपलकावर लागलेले आहेत आणि परीने सांगितलेले की फक्त माझ्या पप्पांसाठीच पारितोषिक बाबा, मी दुसऱ्या कोणाला देणार नाही. खेच सुटून मारलेला आहे. इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेवर रमाकांत होते, तिथे 2 आल्या. संदीप मिलिंदने आपलं खातं खोललं. टिकले सर, इथे मास मात्रेनं मिलिंद पाटील यांना पारितोषिक लावलेलं आहे. सलग 3 चौकार 3 षटकार जर त्यांच्या बॅट मधून आले तर आजची सुपर संडेची सायंकाळची नक्कीच त्यांना मेजवानी असेल. धन्यवाद मास मात्रे, आपल्या सूचना आम्ही पोहोचवल्यात मिलिंद पाटील यांच्यापर्यंत. हवेत आहे चेंडू, नोमॅन्स लँड मध्ये पडेल की कुठला क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली? नाही, क्षेत्ररक्षकापासून दूर. इथे डेंजर एंडला होते मिलिंद. खरं तर टक्कर होणार होती दोघांमध्ये. जरा सांभाळून मित्रांनो, क्रिकेट खेळताना आवेशामध्ये तुम्ही येता मात्र जखमी होणे असेल. काहीसा चेंडू स्लो सोडला होता, चेंज ऑफ पेस, खाली राहिला होता, सबमरीन डिलिव्हरी, बॅट वरून गेली चेंडू खालून. एस्टेनच्या मागे एसटी रक्षकाने चांगलं वर्किंग केलं. आदिती 11 न्यू तुफान पिंपळा सध्या नंबर 3 वर रँक करतोय एक विजेता पदासह. पुढे आले, बॅटने चेंडूने बॅटचं चुंबन घेतलं. शॉर्ट थर्ड वर चेंडू गेला. सिंगल फक्त मिळेल मिलिंद पाटीलला. सिंगलने धावसंख्या धावपलकावर
29 लागलेली. मी तर म्हणेन धावसंख्या आतापर्यंत चांगली आहे, कारण दुसरं षटक मार्ग असते. या षटकातील अजून 2 चेंडू 10 चेंडू टाकून झालेले आहेत. 29 धावा म्हणजे या खेळपट्टीवर या मैदानावर आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने या इनिंगला सजवलेला आहे. परशु पाटील त्याला साथ देतोय. मिलिंद पाटील कालिकामाता जय कालिकामाता कालवार नंबर 4 वर रँक करतोय या सीझन मध्ये. एक सेमीफायनल, एक तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या नावावर आहे. सचिन स्पोर्ट पूर्ण संघ सुपर 3 मध्ये गेलेला आहे. म्हणजे हा संघही उद्या जेव्हा ही लिस्ट येईल, या संघाचं नाव या लिस्ट मध्ये येईल. प्रत्येक संघ या लिस्ट मध्ये आपलं नाव येण्यासाठी खूप धडपडतोय. जोशी लिओन भादवड हे संघ नंबर 5 वर रँक करतोय. शफल क्रॉस झाले. फलंदाज क्षेत्ररक्षकापासून दूर चेंडू आहे. पिछा केला जातोय चेंडूचा आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या आतमध्ये अडवला जातोय. तिसऱ्या धावेचा आगाज आहे, मात्र तिसरी धाव घेताना मिलिंद अपयशी ठरतोय आणि मिलिंदची खेळी धावाच्या रूपाने संपुष्टात. बघा, जोशी इलेव्हन भादवाड अध्यक्षांचा संघ आहे. खूप कमनशिबी ठरलेला आहे यावर्षी हा संघ, कारण या संघाकडे 4 ट्रॉफी आहेत, परंतु अजून अंतिम विजेतेपद नाहीये. कारण हा संघ 1 सेमीफायनल, 2 तिसऱ्या क्रमांकाचं आणि 1 चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावून नंबर 5 वर रँक करतोय. स्वराज्य युवा प्रतिष्ठान या संघटनेतील एक दादा संघ मानला जातोय, परंतु हा संघ एक फक्त सेमीफायनलचं नंबर 6 वर रँक करतोय. तर जय गावदेव वडूनगर हा संघ चाचणीमध्ये जबरदस्त प्रदर्शन करून एक चौथ्या क्रमांकाचं नंबर 7 वर रँक करतोय. आदिती 11 संघाने जर अंतिम फेरी गाठली आणि अंतिम विजेते पदावर नाव कोरलं तर स्वयंभू पासपोर्ट पायगाव संघासह हा संघ पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो. तसेच बंद्रा मारुती काल्हेर संघाला ही संधी आहे. जर ही फायनल त्यांनी मारली तर ते निर्विवाद पहिल्या क्रमांकावर येतील. स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाला मागे टाकतील, कारण त्यांच्याकडे 1 सेमीफायनल आणि 1 तिसऱ्या क्रमांकाचं ऑलरेडी पारितोषिक आहे. जोर लावायला हरकत नाही बंद्रा मारुती काल्हेर संघाने. आणि दीपक म्हात्रे भाऊ सांगतायत की जोर लावण्यासाठी चालू आहे. येस, आता परीचे पप्पा संदीप पाटील खेळपट्टीवर स्ट्राईकला आहेत. मात्र 2 षटकामध्ये बघा, धावफलकावर 31 लागले. 31. रमाकांत जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला होता, ताकद वापरली होती परशुने. पंचांचा इशारा नाहीये, बॅटची एज लागली होती. यस, परशुच्या खात्यामध्ये ही धाव. इनिंग ब्रेक मध्ये लकी ड्रॉ केला जाईल. सचिन स्पोर्ट पूर्ण संघाचे प्रतिनिधी तसेच बंद्रा मारुती काल्हेर संघाचे आपले दादा आहेत, दीपक दादा, नो प्रॉब्लेम. दुसऱ्या षटकात कुठे ना कुठे कमबॅक करून दिलेला आहे अंबादासने. अंबादास चांगला गोलंदाज आहे. इथे मात्र चांगला फटका आहे, खोदून काढलेला चेंडूला. चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. स्लॉक स्वीपचा हा जबरदस्त फटका, चौकार. क्या बात आहे, काय जबरदस्त फटका होता संदीप पाटीलचा. परीच्या चेहऱ्यावर हास्य. पप्पा खेळतोय, मुलगी टाळ्या वाजवते. हे दृश्य फक्त 40+ मध्ये दिसते. आणखी एक चांगला फटका आहे त्याच दिशेने. चेंडू पुन्हा एकदा जाईल. जबरदस्त फटका संदीप पाटीलचा, चौकार. कशा प्रकारे हा फटका सजवला होता. अगदी ओव्हर पिच चेंडू होता, फ्रंट फुट वर आले होते, अक्रॉस द लाईन. स्वीप बघा, रिकी पॉन्टिंगच्या अंदाजाने हा स्वीप केला होता.
भारत पाटील साहेब आणि नीलम नाईक यांच्याकडून चौकारांच्या हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे. बघूया संदीप पाटील फुलटॉस आहे आणि दन करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. जबरदस्त बॅटिंग संदीप पाटीलची. या षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकेल 46. ओ माय गॉड, तिसरं षटक खूप महागडं ठरतंय, कारण तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत विक्रम किती धावा आलेले आहेत? 2 चौकार 1 षटकार, 15 धावा आतापर्यंत 4 चेंडूमध्ये. बॅटिंग काय करतोय? परशुने स्ट्राईक दिली संदीप पाटीलला, त्यानंतर त्याचा धडाका सुरू झालेला. खेळण्याचा प्रयत्न नाहीये. गणेश पाटील निश्चितच वळतील आमच्याकडे. वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने धावसंख्या 47 वर पोहोचलेली आहे. काल 69 धावा केल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाने, तरीही जोशीलोन भादवड ए संघ जवळजवळ त्या धावसंख्येपर्यंत पोहोचला होता, परंतु मात्र छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाने सामना जिंकला होता. काल शेवटच्या सामन्यामध्ये तब्बल 59 धावा टार्गेट जे होते ते पूर्ण केलं होतं. करण पाटीलची जबरदस्त बेहतरीन बल्लेबाजी आणि त्याने तो सामना जिंकून आपल्या संघाला सुपर 3 मध्ये पोहोचवलं होतं. म्हणजे ही खेळपट्टी, हे मैदान, इथे कुठलीही धावसंख्या सुरक्षित नाहीये. विक्रम नाईक सकाळपासूनचा आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर कारिवली संघाने केलेला आहे. चेंज ऑफ पेस, सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर 49 सॉरी 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 49. या षटकामध्ये आल्या 18. पहिल्या षटकामध्ये 24, दुसऱ्या षटकामध्ये 7, तिसऱ्या षटकामध्ये 18. परशु पाटील खेळपट्टीवर आहे. धन्यवाद जय बजरंग कारिवली संघ. खूप समालोचकांना आपण मान सन्मान दिला. तसंच धन्यवाद मी सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचं मानतोय. सचिन स्पोर्ट पूर्णा संघाची मागे जी स्पर्धा झाली होती, सर्व समालोचक गुणलेखक यांना त्यांनी आकर्षक गिफ्ट, मानधन तर दिलंच होतं, परंतु आकर्षक गिफ्टही दिलं आणि आमच्यापर्यंतही वैयक्तिक गिफ्ट पाठवलं. त्याबद्दल जगदीश पाटील, संदीप पाटील, रुपेश भगत, दीपा म्हात्रे आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. समालोचकांचा, गुणलेखकांचा आपण जो सन्मान करता, पंचांचा, त्याबद्दल आपलं लाख लाख आभार. अगदी फोटो, बॅनर, फोटो, समालोचन कक्षाला नाव दिलं या पूर्ण स्पर्धेमध्ये आणि सर्वांचे बॅनर लावले, त्याबद्दलही खूप खूप आभार कारिवली संघाचे. गोलंदाज रतिलाल आणि रतिलालच्या पहिल्या चेंडूवर हुक केलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. धमाका बघा. पहिल्या सामन्यामध्ये नाबाद 16, दुसऱ्या सामन्यामध्ये नाबाद 27. आता ही नाबाद आहे, त्याला कुणीही बाद करू शकलेला नाहीये. वाईट बॉलचा इशारा पंच गणेश पाटीलचा. इनिंग ब्रेक मध्ये लकी ड्रॉ केला जाणार आहे. 4ही संघाचे प्रतिनिधी आम्हाला इथे व्यासपीठावर हवे आहेत. चालू सामन्यातील विजेता संघ जो होईल त्याची चिठ्ठी आम्ही काढणार आहोत. चांगला चेंडू आहे. रतिलाल डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करतोय आणि डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना भावी सर नेहमी म्हणतात की जिगरा हवा, जिगरा गोलंदाज, परंतु तो थांबवणार नाहीये परशुला. परशुच्या बॅट मधून आणखी एक षटकार येतोय. जबरदस्त बॅटिंग.
थँक्यू. मास म्हात्रेकडून या क्वार्टर फायनलच्या दोन्ही संघाच्या खेळाडूंना सुवर्ण संधी आहे. सावकार षटकर आणि विकेट हॅट्रिक दोन्ही टीममधून जो खेळाडू घेईल त्याला मास म्हात्रेकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. आता मास म्हात्रेने बक्षीस दोन्ही टीमसाठी लावलेलं आहे. धन्यवाद मास म्हात्रे. तसेच आमचे मित्र संदीप म्हात्रे, हरेश यांच्याकडून देखील आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली टीमला या उपसरपंच चषकासाठी शुभेच्छा. आणखी एक सुंदर शॉट परशु पाटीलच्या बॅट मधून आणखी एक षटकार येतोय. क्या बात आहे. काय फलंदाजी. वैयक्तिक 44 या धावसंख्येवर खेळतोय परशु. आतापर्यंत 3 सामन्यामधील एकूण त्याची धावसंख्या बघितली तर 87 होतोय. 87 धावा करून अजूनही नाबाद आहे परशु पाटील. यावेळी मात्र चेंडूला फ्लिक केलेला आहे. जातोय चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आणि या स्पर्धेतील पहिली 50 तसेच हॅट्रिकचा पहिली 50 पूर्ण करतोय परशु पाटील. हॅट्रिक साठी ज्यांनी पैसे लावले जमा करा. आणखी एक बिग ब्लास्ट, परंतु सीमारेषेच्या बाहेर जाईल का चेंडू? नाही, चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये पकडलेला आहे. परशु आता मात्र बाद होतोय. तर 72 धावा करून कारिवली संघाने तब्बल 73 धावांचं लक्ष्य आदिती 11 नितुफान पिंपला संघासमोर ठेवलेलं आहे. चला आपण दुसऱ्या इनिंगच्या अगोदर चला चारही संघाचे प्रतिनिधी आपण लकी ड्रॉ करणार आहोत. अंतिम फेरीमध्ये लकी ड्रॉच्या आधारे एक संघ निघणार आहे. त्यासाठी चारही संघाचे प्रतिनिधी आपण या कालेर संघाचे प्रतिनिधी आहेत, कारिवली संघाचे आहेत, सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे प्रतिनिधी, त्याचप्रमाणे आदिती 11 नितुफान पिंपलास आहे तिथे. उपसरपंच चषक 2025 अंतिम फेरीमध्ये कोण पोहोचेल? चला, सर्व संघाचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आपण लकी ड्रॉ करणार आहोत. सर्वात प्रथम लकी ड्रॉ करूया इथे. प्रदीप आपण घेऊन या चिठ्ठ्या. आपल्याला काही नाही, आयोजकांचं, आमचं काहीच नाही. यस ठीक आहे. लकी ड्रॉचा कार्यक्रम आपण नक्कीच 2 षटकानंतर करणार आहोत. काही पाहुणे मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. जाऊया आपण मैदानात. पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत आहे आणि दुसऱ्या इनिंगचा आखो देखा हाल आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होत आहेत आपले सर्वांचे लाडके आणि सर्वांनाच हवे वसे वाटणारे महाराष्ट्राचे उत्कृष्ट समालोचक सिद्दीक बाबे सर. धन्यवाद नैनेश्वर चिकने सर, धन्यवाद कालीराम केनी जी. शाम बहुत ही सुहानी हो चुकी है. जिस तरह परशु ने गेंदबाजी का जुलूस निकाला, मुझे 2 शेर याद आते हैं कि जाम दुश्मन का पी लिया हंसकर, जब्त ऐसा मेरे खुलूस में था, और जिसमें नारे मेरे खिलाफ लगे मैं भी शामिल उसी जुलूस में था. कमाल की बल्लेबाजी की. अब जवाब दिया जा रहा है. परशु पहली गेंद, बॉलर बैक ड्राइव, पैरों से रोका, रिकोशेस भी, 1 रन. खाता खुला वहां पे रतिलाल का. लक्ष्य बहुत ही भारी 73 रन का, हर ओवर में 21 रन बनाने. हर ओवर में 17 पॉइंट समथिंग बनाने, लेकिन ये मुश्किल. बढ़िया गेंद, हवा बने हुए हैं परशु. आज शाम की चाय की पाली में पिंपलास वालों को अगर कोई तस्वीर नजर आएंगी तो परशु की रहेंगी. अगर ये मैच हार गए तो जवाब तो देना है. देखिए बहादुर हो रहते हैं जो अगर 2 अटैक खा भी ले तो 1 अटैक करते भी हैं. कम से कम अटैक तो करना होगा उमेश और रतिलाल को. परशु उल्टास गेंद, मिस टाइम स्ट्रोक, पहले बाउंस पे एक्स्ट्रा कवर में 1 रन. 2 रन बने. परशु ने 27, 16 और 50 और पहली मर्तबा आखिरी गेंद पर आउट हुए. कदमों का इस्तेमाल, रतिलाल का निकल के मारने की कोशिश, बल्ले के अंदर लगी, शॉर्ट फाइन लेग पे 1 रन. सिंगल से कुछ भी नहीं होगा. देखिए प्यास बुझाना है तो पानी पीना होगा, होश चाटने से प्यास नहीं बुझेंगी. बहुत ही मशहूर पर्सनालिटी और माजी सभापति जिला परिषद गोकुल नाइक साहब का आगमन हुआ है. आपका हार्दिक स्वागत. कारियोली का नामची चेहरा. बहुत बढ़िया गेंद, ऑफ कटर. देखिए कारोली का कोई भी गेंदबाज विकेट हैट्रिक लेता है तो मोनिश नाइक की तरफ से 1000 रुपये. ओ बढ़िया गेंद, गुड लेन पे पड़ने के बाद
बल्लेबाज के इरादे और बल्ले दोनों को बीट करती हुई। 5 गेंदों में केवल 4 आए और समाप्त हो चुका है। यस, वेलकम सुस्वागतम मिनेश 11 संघाचे सर्वेसर्वा मिनेश मधुकर नाईक पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। वेलकम सुस्वागतम साहेब, आपला हार्दिक स्वागत आहे। त्याचबरोबर गोकुलजी नाईक यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे। साहेब आपलंही मनपूर्वक स्वागत उपसरपंच चषक 2025 मध्ये। मनीष पाटिल ग्रामपंचायत सदस्य कारिवली ग्राम पंचायत। नीलम नाइक हमारे बीच में। शुरुआती दौर में अगर कारिवली की पहचान में किसका बड़ा रोल रहा तो नीलम नाइक थे। उन्होंने अपनी टीम को आगे करने के लिए कभी टीम के बाहर भी बैठे। विलास जोशी यांच्याकडून हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि नीलम नाईक यांच्याकडूनही विकेट हॅट्रिक साठी तसेच भारत पाटील यांच्याकडूनही विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे। या अगोदर षटकारांच्या हॅट्रिक साठी सर्वांनी जी रक्कम होती ती जमा केलेली। वो दिन दूर नहीं कि मंगेश नाईक मास मात्रे यांच्याकडूनही हॅट्रिक साठी पारितोषिक आहे। थँक्यू सो मच। वो दिन दूर नहीं कि 40+ के चारों फॉर्मेट में डबल सेंचुरी टीमें हो जाएंगी। इस मरतबा उछाल दिया है सीधा फील्डर के हाथ में। नहीं गलती करेंगे संदीप पाटिल। गिरता हुआ ये पहला विकेट, मिलता हुआ जोगिंदर को ये पहला विकेट। कारिवली 40+ में जोगिंदर। जोगिंदर अच्छी गेंद विकेटों के ऊपर से गई। डॉट गेंद। दो ओवर की समाप्ति के बाद चिट्ठी उड़ाई जाएंगी। फिर कदमों का इस्तेमाल, निकल के मारा। गेंद फिर ट्रैवल हुई है मिड विकेट में। एक से ज्यादा कुछ भी नहीं। फंबल्ड हुआ है। 2 रन बच गए क्या? यस। अब क्या किया जाए? जोगिंदर ने बचपन में गोटियां ही नहीं खेली थी निशाना चूकते हुए। आठ रन, बिल्कुल एक तरफा मुकाबला। पूरी जान निकाल दी है गेंदबाजी की। अच्छा ड्राइव, पीछे प्रोटेक्शन, एक ही मिलेगा। 2 ओवर और भी ना। 2 ओवर समाप्त हुए। 9 बने। चलते हैं चिट्टी की तरफ।
सौजन नाइक अगर हैट्रिक करते हैं तो मोनिस नाइक की तरफ से 2000 रुपये बल्ले के अंदर लगी है। एक डबल रन आया है, वरना सिंगल सिंगल जीरो सिंगल सिंगल डॉट सिंगल सिंगल डॉट 1021 ऐसा लगता है कि इंटरनेशनल नंबर है टीम का। ये अच्छी गेंद, अपने आप को यॉक किया। आज कारिवली टीम के इरादे बहुत खतरनाक लग रहे, तीखे तेवर। संदीप पाटिल ने भी अच्छी बल्लेबाजी की, अच्छा ड्राइव, फील्डर देखते रह गए, 6 रन। अच्छी गेंद, अच्छी वापसी। पहली इनिंग करो, जड़ में गेंद, उछाला है, फील्डर भी है, बढ़िया रनिंग कैच, नो बॉल। एक ही चारा है कि कम से कम ज्यादा रन बनाकर इज्जत वाली हार नसीब हो। सत्रह रन, बिल्कुल एक तरफा मैच। फिर ऑन ड्राइव किया है, आउटफील्ड में खिलाड़ी, 1 रन। 3 ओवर समाप्त हो चुके हैं और कुल मिलाकर 18। चेक, थँक्यू कॉम्बॉक्स। तर जाऊया आपण मान्यवर कक्षामध्ये उपस्थित काही मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। यस, सर्वात प्रथम आपण मिनेश 11 या संघाचे सर्वेसर्वा उद्योगपती कारिवली मिनेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपण करतोय। मी निश्चितच प्रदीप आपणास विनंती करेन, आपण आपल्या शुभ हस्ते मिनेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे। पाहू शकता एक आदर्श व्यक्तिमत्व, नेहमीच या जय बजरंग कारिवली या संघाशी या समाज कार्याचा सन्मान या ठिकाणी केले जात आहे प्रदीप यांच्या शुभ हस्ते। यस, मिनेश 11 जय बजरंग कारिवली कामनला आज खेळते, ती नक्कीच त्यांच्याच नावाने टीम खेळते। धन्यवाद। बॅक टू कॉम्बॉक्स। जतिन पाटिल ने गोकुल को विकेटों के हैट्रिक के लिए 1500 दिए। एक गोकुल मैदान में और दूसरे सम्मानीय गोकुल नाइक साहब कारियोली गांव को तरक्की की राह पे डाला। सभापति, माजी सभापति जिला परिषद ठाणे। फुल टॉस गेंद, बढ़िया शॉट है, पहले बाउंस पे 4 रन। कितना भी मारोगे तो हिमालय की चोटी पे नहीं पहुंच पाओगे। ये सब कुछ लुटा के होश में आए हैं बैट्समैन।
मेरे ख्याल से पिंपलास वाले टॉस जीते थे। ये ऊपर लगी है, पहला विकेट आता हुआ गोकुल के खाते में। नहीं अपना मनीष इसके प्रतीक के पापे 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 के 2-3 मैच उधर खेला, फिर वापस इधर खेला। बैट्समैन कौन आले दादा, कौन आले? रमाकांत सीधे बल्ले से रन नहीं बन रहे हैं, स्विच हिट की कोशिश। हेलीकॉप्टर, फिर संदीप पाटिल। अब की बार ज्यादा आराम से लेने के, दिखने में आसान, पकड़ने में मुश्किल। इस तरह के मैच दर्शक नहीं चाहते। इनसाइड आउट खेला है, अब की बार मस्तक पे दस्तक, 6 रन। बड़ी देर की मेहरबान आते आते। एक गेंद में कितने थे? 44 रन, एक गेंद। इसके साथ ही टॉप 3 में पहुंचती हुई कारियोली 40+A। Congratulations and hard luck, Pimplas. Man of the match awards goes to no words for guessing. Parshu is the man of the match, consecutive 3 times. परशु आपको आना है मैन ऑफ द मैच के लिए। नीलमजी नाईक, भारत पाटील आणि मंगेश नाईक यांच्याकडून 1111, नीलम नाईक यांच्याकडून 1000, भारत पाटील यांच्याकडून 1000 आणि सचिन घरत यांच्याकडून 500, म्हणजे आणि विलास जोशी यांच्याकडून 1000, म्हणजे तब्बल 4500 रुपयांच्या वर परशु यास हे पारितोषिक आलेलं आहे। चला परशु आपण लगेच या।